झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। आदिवासी वनहक्क कायद्याबाबत महत्त्वाची बैठकीत आदिवासी हक्कांसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा। मागण्या पूर्ण न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी वनहक्क कायदा 2006 योग्य रीतीने राबवला जावा यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीत आदिवासींच्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या। यामध्ये वनहक्क दाव्यांच्या प्रलंबित सुनावण्या, 7/12 दुरुस्ती, विहीर आणि बोरवेल परवानगी मुक्त करणे तसेच आदिवासींना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे यांचा समावेश होता। 2019 मध्ये बिराडहून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लेखी आश्वासन घेण्यात आले होते। मात्र त्या आश्वासनाची अद्याप पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे आज पुन्हा एकदा या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून प्रशासनाने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। तरी येत्या काही दिवसात आम्हाला समाधानकारक उत्तरे मिळाले नाही तर यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने सांगण्यात आले आहे। या बैठकीला करणसिंग कोकणे, आरटी गावित, रणजित गावित, दिलीप गावित, विक्रम गावित, शीतल गावित, गेवाबाई गावित, लीलाबाई वळवी, जमनाताई वळवी, उत्तम गावित, साईद कुरेशी, सेल्या गावित, दिवाणजी गावित, रामदास गावित, गोपजी गावित, राजेश गावित, जालमसिंग गावित, सुनील वळवी, प्रभाकर गावित, विक्रम गावित आणि अनेक शेतकरी उपस्थित होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।